आता आपण एक्झॅक्ट झरमॅट स्टेशनच्या समोर आहोत। झरमॅट हे कार फ्री विलेज आहे, त्यामुळे इथे अशा बॅटरी कार्स किंवा घोडागाड्या तुम्हाला ये जा करताना दिसतील। ओ माय गॉड, यालाच बेस्ट व्ह्यू म्हणतात। खरंच आता वाटतं इथे येण्याचा उद्देश सफल झाला। टॉबलरन कंपनीच्या चॉकलेटवरचा हाच तो पर्वत, मॅजेस्टिक मॅटरॉन। मॅटरॉनला जाण्यासाठी ना आपल्याला 3 ट्रेन बदलून जावं लागेल। आपण तिथे जाताना असा प्रवास करणार आहोत, इंटरलेकन ते स्पीज, स्पीज ते विस्प, विस्प ते टाश आणि टाश ते झरमॅट। एकूण 2.25 तासाचा हा प्रवास असेल। ही बघा आपली ट्रेन आली। आणि आज ना वेदर खराब आहे, गव्हर्नमेंटने इथल्या वॉर्निंग सुद्धा इश्यू केली आहे। आज वेदर खराब राहणार आहे आणि ऑलरेडी पाऊस सुरू झालाय, त्यामुळे थंडी सुद्धा वाढली आहे। बघू कसा प्रवास होतो। ओ माय गॉड, ही गोल्डन पास एक्सप्रेस ही ना एक फेमस ट्रेन आहे। इंटरलेकन वरून ती मॉन्ट्रोला जाते। बघा ना कसली क्लासिक दिसते। मला सुद्धा या ट्रेनने प्रवास करायची खूप इच्छा आहे। बघू कधी योग येतोय। आता आपण इंटरलेकन वरून इथे आलोय आणि इथून आता आपल्याला दुसरी ट्रेन पकडावी लागेल, ती विस्पला जाण्यासाठी। ही ट्रेन लागली आहे साधारणपणे 10:36 आहे, IC8। इकडे ट्रेनची नाव अशी असणार IC8 वगैरे। आणि आपल्याला ती ट्रेन पकडून दुसऱ्या स्टेशनवरनं अजून एक ट्रेन पकडू। जाण्यासाठी इथे ट्रेनचा सारखा प्रवास करावा लागतो, पण तो कम्फर्टेबल असतो। गर्दी असते थोडीशी, पण आपण वेळेवर निघालो तर लवकर सीट्स वगैरे छान मिळतो आणि कम्फर्टेबल प्रवास आहे। वाटत नाही आपण ट्रेनने आलो, फ्लाईटने चालल्यासारखा अनुभव आहे। स्टेशन बघा तुम्ही, स्टेशनच्या बाहेरच बस स्टँड असतो, इमिजिएटली आपण हा बस स्टँड जाऊ शकतो। हा जो बस स्टँड आहे, येलो कलरच्या बसेस असतात आणि त्या सिटी बसेस आहेत, त्या गल्ली गल्लीतून जाऊ शकतो। तर एकदाच आपण स्विस पास काढला तर आपल्याला तो फक्त कॅरी करायचा असतो। तिकीट चेकर आल्यानंतर त्याला ते दाखवायचं आहे आणि ओके। फक्त ज्यांनी सेकंड क्लास काढला त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये जाऊ नका, कारण तो मग चार्ज हेवी असतो, म्हणजे भयानक चार्ज असतो। तर त्यापेक्षा अर्धी टीप स्पॉन्सर होईल आपली। तर ते न करण्यासाठी प्रॉपर सेकंड क्लासमध्ये जायचं। इथे 1 आणि 2 असे नंबर्स असतात डब्यांवर। 1 म्हणजे फर्स्ट क्लास, 2 म्हणजे सेकंड क्लास आणि सेकंड क्लास पण अतिशय सुंदर असतो, आरामदायक प्रवास। हां, आता आपण दुसऱ्या ट्रेनची आपल्या वाट बघतोय, ज्याने आपण विस्पला जातो। ते इंडिकेटर आहे वर दाखवते, कोणतं दिसणार इथे तुम्हाला दिसतंय 1 आणि 2 लिहिलेलं आहे। ते आपल्याला कळतं कुठे फर्स्ट क्लास आहे, कुठे सेकंड क्लास आहे। ट्रेनचा शेप आहे आणि सगळ्या कोचेसच्या इथे फर्स्ट आणि सेकंड नंबर असा लिहिलेला आहे, त्याच्याने इझिली डिटेक्ट करू शकतो। चला आता ट्रेन येते, आता ट्रेनची वाट बघूया। व्ह्यूअर्स, मला वाटतंय ही ट्रेन घेऊन ना मी चूक केली आहे आणि ते असं का वाटतंय ना ते आत्ता कळेल तुम्हाला। फुल कलकलाट ना। मला थोड्या वेळासाठी अगबाई आरेच्छाच्या संजय नार्वेकर झाल्यासारखं वाटलं। कानावर एका वेळी किती त्या बायकांचा आवाज। परत ऐका, आहे ना कलकलाट, आला ना सेम फील। मग मी स्वतःला बाहेरच्या दृश्यांमध्ये बिझी केलं आणि बाहेर बघत या कलकलाटात हरवून गेलो। झरमॅटला परवा खूप पाऊस झालाय, त्यामुळे विस्प ते टाश हा जो प्रवास आहे ना तो आपल्याला बसने करावा लागेल। आम्ही जसे विस्प स्टेशनला उतरलो, समोर रेल्वेचे ऑफिसर्स उभे होते। त्यांनी आम्हाला स्ट्रेट वे गाईड केलं, या बसने जावं लागेल। मला पण पहिल्यांदा काही कळलं नाही, पण त्यांनी बसमध्ये सांगितलं की तुम्हाला तिथे ड्रॉप केलं जाईल नेक्स्ट स्टेशनला। तर हे एकदम छान होतं आणि बससुद्धा एकदम कोझी आहे, अगदी स्मूथ ड्राईव्ह आहे। विस्प सिटीसुद्धा खूप सुंदर आहे। ही बस ना एकदम कोझी आहे आणि हा ड्रायव्हर पण एवढा सॉलिड चालवतोय ना, अगदी स्मूथ वाटतंय।
बस आता हायवेला लागली आहे. हे विनियर्ड्स बघा, इथे द्राक्षांचं उत्पादन होत असणार. खूप मोठा आहे फार्म. मेंढ्यांसाठी ग्रासलँड्स ठेवलेत. हा ब्रिज बघा ना किती छान आहे. हाफ सर्कल्ड वाटतोय. ड्रायव्हर बस सुसाट पळवतोय. हे स्प्रिंकलर्स बघा किती पॉवरफुल आहे. लांबपर्यंत पाणी स्प्रे करतात. असं वाटतं टाश स्टेशन आलंय. मेट्रोन टर्मिनल टाश. ही आहे मेट्रोन गोथार्ड ट्रेन. लुक बघा ना या ट्रेनचा. चला आपण आतून ही ट्रेन बघूया. हा फुटबोट बघा ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मधला गॅप भरून काढतोय. त्यामुळे ट्रेनमध्ये लगेज नेणं आणणं खूप सोपं पडतं. हे बघा या रॉड्सवर आपण लगेज ठेवू शकतो. हे ग्रीन बटन ना दरवाजा बंद किंवा चालू करताना वापरलं जातं. ट्रेनच्या सीट्स तर बघा. हा इंडिकेटर नेक्स्ट स्टेशन इंडिकेट करण्यासाठी आहे. म्हणजे आता थोड्याच वेळात स्टेशन आलं की समोर इंडिकेट होतं. मग तुम्ही तुमच्या बॅग्स वगैरे घेऊन रेडी राहू शकता. आपण झरमॅटला चाललोय आता. ओके, खूप धावपळ झाली, खूप गोंधळ झाला. ॲक्च्युली गोंधळ नाही म्हणू शकत. हे लोक अतिशय चांगले प्लॅनिंग आहे यांचं. आता कधी कधी आपल्या इकडे पण अशा ट्रेन्स बंद होतात. दिवस काय झालं माहिती आहे, आम्ही जेव्हा स्टेशनवर आलो झरमॅटला याला रिस्कला, तर तिथे आम्हाला सांगितलं की ट्रेन अवेलेबल नाही आहे. पण जस्ट त्यांनी काय सांगितलं पुढे आम्हाला गाईड केलं आणि तिथे त्या बसेस होत्या. त्या बसेस तुम्हाला इथे बाहेर दिसतील. झूम करून त्या बसेसनी आम्हाला 15 ते 20 मिनिटात आणून इथे स्टेशनला पोहोचवलं. डॅश म्हणून आहे झरमॅटच्या आधीचं स्टेशन होतं. काही जणांची अजून धावपळ होते ट्रेनमध्ये. आमच्या इथे सगळ्या ट्रेनने प्रवास करायचाच प्लॅन होता. छान अशा बसने सुद्धा आम्ही इथे प्रवास केला. तर तो पण प्रवास चांगला होता. रोड्स थोडे स्मूथ होते. जराही धक्का न लागता. आपण म्हणतो ना बस सीटमधून चालताना पोटातलं पाणी पण आलं नाही. आता या बसेसमधून जाताना आम्हाला अगदी तसाच अनुभव आला. अगदी स्मूथरित्या आलो आणि स्टेशनच्या बाजूलाच होतं. धावपळ वगैरे काही नाही. जस्ट तुमची बॅग बसली, समोर ट्रेन लागलेली होती. आमची ती आतमध्ये येताना थोडीशी धावपळ झाली. विंडोजमधून व्ह्यू जो मेट्रोन पर्वतचा जो व्ह्यू आहे ना, असा अगदी समोसासारखा त्रिकोणी आहे. आपला पंजाबी समोसा, पण तो सगळ्यात फेमस असा पर्वत आहे. आणि तिथे जाताना प्रवास मोस्ट फोटोग्राफ माउंटन म्हटलं जातं. बघा तुम्हाला दिसेल तिकडे सायकल ट्रेनमध्ये घालायचा प्रयत्न करते. इथे सायकल वगैरे पण खूप वापरला जातो. कारण लोकांना असं आहे की फिटनेस फ्रीक आहेत आणि जास्तीत जास्त चाललं जातं. मी पण जेवढा महिन्याभरात चाललो नव्हतो तेवढा एक दिवसात चाललो. ट्रेन सुरू झाली. सगळे दिवस आपण आता झरमॅटच्या दिशेने बघा. तिकडचे गॅलरीज बघणं हा अविस्मरणीय अनुभव असतो. लश ग्रीन प्लॅटिव्स, हे सगळी ना हिरवीगार मैदानं दिसतात नुसती. आणि छोटी छोटी चॉकलेटी लाकडांची घरं, त्याला शॅलेट्स म्हणतात. आपल्या काश्मीरला पण असेच व्ह्यू मिळतात आपल्याला. जेवढे आपण काश्मीरच्या समरमध्ये जातो तर आपलं काश्मीर पण असंच असतं. माधुरी आत्ताच मला म्हणत होती की आपलं काश्मीर पण काही कमी नाही. म्हटलं हां, काश्मीर पण काही कमी नाही, ते अतिशय सुंदर आहे.
फक्त रस्ते थोडे वाईड झाले. हां, आम्ही जाऊन आलो काश्मीरला. काश्मीरचे तेव्हा व्हिडिओ आम्ही केले नव्हते, पण आम्ही स्वतः काश्मीरची एक अविस्मरणीय टूर केली. हां, तुला काश्मीर आवडलेलं ना तेव्हा पण. आणि आपण काश्मीरची अतिशय सॉलिड टूर केली, प्रायव्हेट एक. पण आम्ही तेव्हा ट्रेनने गेलेलो, आम्ही विमानाने तर आपण नाही गेलो. नेक्स्ट टाइम विमानाने गेला तर थकवा कमी होतो. अदरवाईज काश्मीर एक्झॉस्टिंग आहे. जर तुम्हालाही काश्मीरला जायचं आहे तर शक्यतो श्रीनगरला डायरेक्ट विमानाने गेलं तर. कारण आम्ही गेलो वैष्णोदेवीला, वैष्णोदेवीवरनं अतिशय सुंदर दर्शन घेऊन ती शक्ती घेऊन आम्ही काश्मीरला गेलो. पण अतिशय सुंदर प्रवास होता आणि खूप मजा आलेली तेव्हा पण. आता इथे पण म्हणून आम्हाला सिमिलॅरिटी जाणवते. तर ज्यांना कोणाला स्वित्झर्लंडला येता येत नाही आहे त्यांनी ब्लॉग्स बघा आणि काश्मीरला तरी जाऊन या, कारण ती तर एक मजा वेगळीच आहे. हे इथे हायकिंग वॉक करत येत आहे, सायकलिंग हा रोडवर जातोय. आम्ही उतरतोय झरमॅट स्टेशनवर. आता अजून एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे ना मॅटरऑन दिसतो, तिथे आम्ही जातोय. आता आपण एक्झॅक्ट झरमॅट स्टेशनच्या समोर आहोत. या स्टेशनला युनिक अशा वुडन ब्राऊन बिल्डिंगने कव्हर केलेलं आहे. पाठीमागे डोंगराचं बॅकग्राऊंड. कसलं सुंदर स्टेशन आहे ना. आणि गॅलरीमधली कॅरेक्टरिस्टिक लाल फुलं त्याला अजूनच सुंदर बनवत आहेत. पण इकडे लाकडाची घरं का असतात? कारण इथे ना खूपच बर्फ पडतो. टेम्परेचर -10 डिग्रीच्या पण खूप खाली जातं. आणि मग काय होतं, लाकडं इन्सुलेटर असतात, त्याच्यामुळे बाहेरचा टेम्परेचरचा परिणाम घराच्या आतल्या बाजूला होत नाही. बाहेर किती थंड असलं तरी आतलं घरातलं टेम्परेचर मेंटेन राहतं. मॅटरऑनला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे ग्लेशियर पॅराडाईस आणि एक आहे गॉर्नर गेट रेल्वे. गॉर्नर गेट रेल्वेने मॅटरऑनचा बेस्ट व्ह्यू मिळतो असं म्हणतात. तर आपण ना गॉर्नर गेटलाच जाऊया. हे समोर आहे ते गॉर्नर गेट रेल्वे स्टेशन. पण त्याआधी आपल्याला तिकीट घ्यायला हवं, कारण हे तिकीट स्विस पासमध्ये फक्त 50% कवर्ड आहे. बाकी 50% आपल्याला भरावे लागतील. स्टेशन खूपच छान आहे आणि ट्रेन सुद्धा. हा बघा फर्स्ट व्ह्यू, कसला मॅजेस्टिक आहे ना. जसे जसे आपण पुढे जातोय तसं वातावरण ना थंड होत जाते. असं वाटतंय की दोन्ही बाजूला बर्फाची चादर पसरली आहे आणि मध्ये मध्ये ना ऊन सुद्धा येते. वाव, काय व्ह्यू आहे ना. असे सीन्स मी फक्त मूवीजमध्ये पाहिले. खरंच मला ना हे सगळं स्वप्न वाटतंय. या व्हाईट स्नोवर ब्राईट रेड ट्रेनचा लुक कसला स्टनिंग दिसतोय. काल फ्रेश स्नोफॉल झाल्यामुळे हे असे अनडिस्टर्ब व्ह्यूज आपल्याला मिळत आहेत. नाहीतर ॲडव्हेंचर लवर्स ना स्नोवर त्यांची डिझाईन करून ठेवतात स्कीइंग वगैरे करताना. ओ माय गॉड, यालाच बेस्ट व्ह्यू म्हणतात. खरंच आता वाटतं इथे येण्याचा उद्देश सफल झाला. टॉब्लेरन कंपनीच्या चॉकलेटवरचा हाच तो पर्वत, मॅजेस्टिक मॅटरऑन. या वातावरणात ड्रोनसुद्धा नीट उडत नाही आहे आणि गार्डने सांगितलंच होतं की वेदर जास्त खराब होणार आहे. तर मला ना इथे थांबून रेस घ्यायची नाही आहे, तर मी तुम्हाला खाली येऊन भेटतो. चला. वर्ल्ड्स मोस्ट फोटोग्राफ माउंटन जवळून बघायचा आपण जो प्लॅन केला होता ना, सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि इकडे आल्यानंतर असं जाणवलं पण नाही की आपण एवढ्या लांबून इकडे आलो. तर खूप छान वाटतंय. आणि आताच तुम्ही घोडागाडी बघितली. झरमॅट हे शहर जे आहे ना, छोटंसं गाव आहे की जिकडे पोल्युशन फ्री आहे, की तिकडे कार्बन डायऑक्साईड लेवल पूर्ण कमी आहे. त्यासाठी कार्स इथे अलाउड नाही, बॅटरी ऑपरेटेड कार्स आहे. त्याच्यामुळे इथे गाड्यांचा आवाज नाही, गोंधळ नाही, फक्त लोक चालतात. किती छान आहे ना. चला बघूया आपण. त्या रोड जो आम्हाला बघायचा होता, तो स्ट्रीट व्ह्यू हवा होता, तो स्ट्रीट व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला.
मी ना स्वित्झर्लंडबद्दल विचार करतोय की इकडे का एवढं सगळं महाग आहे. मला वाटतं इकडच्या सोयीसुविधा फॅसिलिटीज गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते, त्यामुळे कदाचित इकडे सगळं हाय असावं. इकडचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ही हाय क्वालिटीच्या आहेत. त्यांची करन्सीसुद्धा स्ट्रॉंग आहे, म्हणजे डॉलर आणि युरोपेक्षाही जास्त. हे जे आउटलेट दिसतंय ना बुखरर या नावाचं, ते खूपच फेमस शॉप आहे. म्हणून आम्ही तिकडे गेलो तर तिथल्या सेल्समनने इंडियन असा प्रश्न विचारला. तेव्हा मी हो म्हणालो तर त्याने एक छान स्माईल दिली आणि मग मी बाकीचे वॉच ब्रँड बघायला लागलो. वॉचेस सुपर एक्सपेन्सिव्ह होते. त्या सेल्समनने वॉचेस दाखवताना मला ऑडोमर पिगे या ब्रँडचे काही वॉचेस दाखवले. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की तुमचे इंडस्ट्रियलिस्ट अंबानी यांनी मुलाच्या लग्नात ऑडोमर पिगे या ब्रँडचे काही कस्टमाइज वॉचेस सेलिब्रिटीजना गिफ्ट केले होते आणि त्या प्रत्येक वॉचची किंमत 2 करोडपेक्षाही जास्त होती. मी ऑब्व्हियसली त्यांना प्रश्न केला की हे इथले वॉचेस एवढे का महाग असतात. तर त्यांनी उत्तर दिलं की सुपेरियर क्वालिटी प्रॉडक्ट्स, म्हणजे या वॉचच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रेशियस अशा मेटल्सचा वापर केला जातो. म्हणजे आपलं गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम तसेच डायमंडचा सुद्धा वापर करतात, म्हणून त्यांची कॉस्टिंग हाय होते. अजूनही दुसरे खूप सारे ब्रँड्स होते आणि ते बघत बघत मी हरवून गेलो. शेवटी भानावर आलो आणि त्यांना थँक्स बोलून तिथून निघालो. मी ना स्वित्झर्लंडबद्दल विचार करतोय की इकडे का एवढं सगळं महाग. कारण आपण जनरली डॉलर्स आणि युरोला समजतो ना की ते हाय आहेत, पण अशा खूप साऱ्या करन्सी आहेत. त्यातली स्वित्झर्लंडची फ्रँक ही एक हायेस्ट करन्सी आहे. ऑब्वियसली इंटरनॅशनल टुरिस्टना हे महागच पडतं, कारण जर समजा इकडच्या देशाची करन्सी आपल्याला इकडेच वापरावी लागेल, कारण युरो इकडे वापरले जात नाहीत. त्याच्यामुळे जनरली आपल्याला हे कॉस्टिंग महाग पडते. आपण म्हणतो इकडच्या हॉटेल्सच्या किमती जास्त आहेत. आता ते ऑब्वियसली असणार, कारण काय आहे की एम्प्लॉईजना सॅलरी जास्त द्यावी लागते आणि अल्टिमेटली हॉटेलची कॉस्ट आपल्याला जास्त पडते. त्यामुळे आणि रिझन त्याचं आहे की तिकडचे वेजेस हाय आहेत आणि हॉटेल्ससुद्धा कमी आहेत. कारण कसं हे सगळं माउंटन एरिया पडतो, त्यामुळे इथे राहण्यासाठी तयार केलेली जागा खूप कमी आहे आणि तेवढ्या जागेत हॉटेल्स बांधणं, तिथे माणसं मिळवणं, तिथे एम्प्लॉयमेंट, तिथे फूड, सगळ्या गोष्टी जे अरेंजमेंट करणं हे खूप कॉस्टिंग हाय पडते. ही ना इकडची एक पॉप्युलर बेकरी आहे वाटतं, कारण ना इथे ब्रेड्सच्या खूप व्हरायटी दिसत आहेत. हा क्रॉस बघा कसा लावलाय, ॲज अन आयडेंटिफिकेशन मार्क. लांबूनच ओळखता येईल की ही बेकरी इकडे आहे, किंवा आपण सांगू शकतो अरे त्या क्रॉस लावलाय ना तिकडे ये. खूप मूवीजमध्ये इथले शॉर्ट्स दिसतात. बॉलिवूड मूवी, मलासुद्धा एक बॉलिवूड मूवी आठवते की तिकडचं एक सॉन्ग इथे शूट झालं आहे. दोन्ही बाजूला मस्त हॉटेल्स आहेत. सिटिंग बघा ना कशी केली आहे की आपण मधून जाऊन आणि बाजूला सगळे बसलेले असतात आरामात, त्यांना काही डिस्टर्बन्स होत नाही. हे सोव्हेनियर शॉप इथल्या कावबेल्सना जास्त फेमस आहेत. बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत आणि त्यांचे आवाज पण खूप छान येतात. फ्लावर्स आहेत छान छान. इथे असा ना मेनू लावलेला असतो हॉटेलच्या बाहेर, ल्युसी मध्ये काय आहे. तर तुम्ही ते एक बरं आहे, ती एंटर करून मग तुम्ही
तुमचे टेबल्स पकडू शकता इकडे, किंवा आपण असं जेवायला बसू शकतो. असा मी आता म्हटलं ना तुम्हाला, तो असा मेन्यू असतो लिहिलेला बाहेर. आणि हॉटेल पण खूप छान आहे. गॅलरी वर दिसत असतील तुम्हाला, सगळे लोक बसलेले आहेत वर. याचं नाव काय, झरमॅट हॉफ. हे चर्च आहे. तुम्ही दिलवालेमध्ये बघितलं असणार चर्च, तर इकडच्या चर्चचा मोठा असतो. ते पण दिसेल. एक मॉन्युमेंट बनवलेलं आहे, खूप छान वाटतंय ते. अंकल तिकडे बसून एक फोटो काढतायत वाटतं. ते काल आपण जसं म्हटलं, ते कोनिफर्स बोलतात त्याला. ते कोन्स म्हणजे त्याच्या बिया असतात, नवीन झाडं येतात. प्लेन आहे, आयडल आहे. पण मला इथे ही छान अशी फुलं दिसली, पर्पल कलरची. छान ना. चर्चची बेल झाली, 2 वाजले. असं स्पॉट आहे. लाकडाची जुनी घरं, शॅलेट्स. बोललो ना, पहिले जुने रहिवाशी त्यांची घरं सोडून गेलेली आहेत, किंवा त्यांनी दुसरी बांधलेली, पण ती अशी प्रिझर्व केलेली आहेत सगळी. मस्त ही सगळी लेन आहे. आणि किती छान वाटतंय ना. ते जेवायला बसलंय, असा चौक आहे. ते डॉग लवर्स खूप असतात पूर्ण वेगळे. पोलिसांकडे पण BMW. पोलीस BMW चा लुक तुम्हाला फ्रंटवर न दाखवतो. DC जाऊ दे. ठीक आहे. झरमॅटचं काय पूर्ण स्वित्झर्लंडचंच. हे झरमॅटचं चर्च आहे, सेंट मॉरिजियस. आणि इथून तुम्हाला काय काय कुठे कुठे ॲक्टिव्हिटी करता येतील ते आहे. आणि हा घुमट त्यांचा, ते सगळं. हा वे एक अजून एक झरमॅटच्या गावात गेला आहे. झरमॅट म्युझियम, मॅटनहॉल म्युझियम आहे. आणि इथे पाणी. इकडे स्वित्झर्लंडचं एक आहे, इथे ना पाणी अतिशय शुद्ध असतं. आत्ताच मी पाणी पिऊन प्यायलं आणि तेवढं थंड होतं ना, हात फ्रीज झाले मला. इथेच बाटली भरून घेतली आहे आणि एका मनाचा प्रेस करायचं. प्रेस केलं तिकडून पाणी होतं, बाटली भरायची. ग्लेशियरचं पाणी आहे. झरमॅट ड्रिंकिंग वॉटर, ते बघा इथे लिहिलेलं. खूप थंड पाणी, खूप थंड आहे, खूप. ही आपली लेन, जिथून आपण वर आलो. आता आपण त्याच लेनने परत जाऊ. खूप छान अनुभव होता, मजा आली. फक्त पिक्चरमध्ये बघितल्या होत्या या गोष्टी, तर स्वतः त्या रोडवर चाललो, फोटो काढले, खाल्लं बसून. थंड. याला कॉबल स्ट्रीट म्हणतात असं माधुरी सांगते.
या सगळ्या. आपल्याकडे याचे पेवर ब्लॉक आले, याची कॉपी आली, पण पेवर ब्लॉकने रस्ता काय सरळ झाला नाही आणि आपली हाडं मोडायला लागली. तर नंतर आपल्या कोर्टला कळलं ते की लोकांना त्रास होतोय. मग आता कोर्टाने आदेश दिले वाटतं आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या रस्त्यांचं सिमेंटीकरण होतंय किंवा डांबरीकरण. पण ठीक आहे, आपण पण सुधारतोय, आपण पण डेव्हलपमेंट करतोय, थोडी स्लो होते बस. हे किती सुंदर हॉटेल आहे बघा. ही जुनीच घरं होती, ही नंतर मॉडिफाय करण्यात आली. इकडच्या लोकांनीच, इकडच्या गव्हर्नमेंटने टुरिझमवर लक्ष देऊ नये ना, सगळा नवीन आणि टुरिस्ट अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील. पण एक आहे, स्वित्झर्लंड खूप खूप महाग आहे, खूप महाग गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्या जगातलं महाग कंट्री म्हणाल तर हीच आहे. ॲज अ टुरिस्ट पर्स्पेक्टिव्ह मला इकडे नेचर ॲट इट्स बेस्ट. माधुरी वॉच दाखवते. इकडे खूप सारे वॉचेसची दुकानं आहेत, सगळ्या स्विस कंपनी. 2:30 वाजले सांगतो. हे एक सुपरमार्केट आहे खूप नावाचं. जर आपण अपार्टमेंट घेऊन राहत असू ना, तर आपल्या खाण्यापिण्याचं सर्व सामान इथून घेता येईल. हा एक सँडविच सेक्शन आहे. इथे सबवेसारखे सँडविच आपल्याला इथे मिळू शकतील. त्यात व्हेज, चिकन, हॅम, पोक आणि असे ऑप्शनसुद्धा आहेत की आपल्याला जो हवा तो आपण सिलेक्ट करू शकतो. ही म्युस्ली आहे, आपण हॉटेल ब्रेकफास्टला खाल्ली होती आणि हे डिफरंट फ्रूट्स ॲड करून, मला वाटते साईज मोठी असणार याची, त्यामुळे जरा ह्याचं पॅकिंग वेगळं आहे. मोमोज आणि सुशीचं सेक्शन आलं आहे. बघायला मस्त दिसत आहेत ना. ही पॅकिंग बघा, सगळ्या व्हरायटी या पॅकेजमध्ये दिलेल्या आहेत. हा बेटी बॉसी नावाचा ब्रँड आहे आणि लॅटेस आपल्याला माहीतच असेल. आपण सबवेमध्ये किंवा दुसरीकडे कुठे असतं आपण ते वापरतो. इकडे पण खूप सारे सॅलड्समध्ये असतं. आपण जे सँडविचेस घेतो त्याच्यात आहे. मक्याची पाकिटं पण आहेत, किसलेलं गाजर आहे, खूप साऱ्या वस्तू आहेत. ज्युसेस 135 आहे आणि सँडविचेस. क्रॉसॉ बघा किती मोठा आहे, म्हणजे माझा पूर्ण हात एवढा मोठा आहे, कम्प्लीट माझ्या हाता एवढा मोठा आहे. शेप्स एवढे डोनट्स आहे, खूप छान छान आहे. हा बेकरी जो सेक्शन आहे, वा खूप छान आहे. वाव, हा माझा बेकरी प्रोडक्ट सगळ्यात आवडचा प्रकार. किती छान आहे. त्याच्यावर आयसिंग शुगर डस्ट केले, त्याच्यामुळे त्याचा लुक एकदम चेंज झाले. खूप छान केक्स आहेत. ब्रेडच्या व्हरायटी, ते ब्रेड जास्त वापरला जातो, तो ब्रेडच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. ते खूप फेमस आहे. जिकडे तुम्हाला रेडी टू ईट फूड पण मिळतं. हे केक्स, डोनट्सचे पॅकेट्स. इथे कुठचं आहे डंकिन, आपलं जसं मॅडो डोनट्स आहे, MOD म्हणतो आपण, असं एक ब्रँड आहे इकडे. स्वित्झर्लंड आणि फ्लावर्स यांचं घट्ट रिलेशन आहे. बघा किती सुंदर फुलं आहेत. हे सनफ्लॉवर ना खूप मोठं आणि छान दिसतंय, अगदी ब्राईट.
मी म्हटलं होतं ना, जर आपण एअरबीएनबी घेऊन राहत असू तर आपलं जेवण आपण बनवू शकतो. टोमॅटोच्या व्हरायटीज बघा, किती साऱ्या भाज्या आहेत इथे. मे बी पिझ्झामध्ये ना टोमॅटोचा वापर जास्त होतो ना, म्हणून इथे टोमॅटोचं प्रोडक्शनसुद्धा जास्त आहे. वांगी बघा, दादरला आल्यासारखं वाटतंय ना. ही टोमॅटो मिरची आहे का? जस्ट किडिंग. बायोटेकचे प्रॉडक्ट्स आहेत, हायब्रिड टोमॅटो. असं वाटतंय मुंबईच्या मार्केटमध्येच फिरतोय. बटाटा तर बघा, कदाचित हा फ्रेंच फ्राईजसाठी वापरत असावेत. फ्रूट्स बघा ना कसे फ्रेश आहेत. अरे, फ्रूट्स मध्ये आलं कुठून आलं? बापरे, ही आल्याची फॅमिली हाता एवढी आहे. ॲव्होकाडो लेबल लावून बसलाय. वा, हा बेरी सेक्शन आला. चेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, मलबरी सगळ्या मिळणार कॅडबरी सोडून, कारण आपण स्वित्झर्लंडमध्ये आहोत. कॅडबरी तिकडे मुंबईला. आम्ही स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी घेतली आहे. आता पोटपूजा करायला बसू. सगळे नुसते चालतायत. त्यांना जरा बाजूला सारत मध्ये थोडेसे फोटो क्लिक केलेत, इकडची आठवण म्हणून. आता आपण परत या स्टेशन चौकात आलेलो आहोत, कारण आपल्याला परतीचा प्रवास सुरू करायला लागेल. ट्रेनला आपला थोडासा वेळ आहे, पण तोपर्यंत मी कूपमधून घेतलेलं चिप्स आणि स्ट्रॉबेरीज खाऊन घेतो. आता इथे बसून ना सगळे खात आहेत सँडविच वगैरे. मी पण आता तिथे जागा करून बसतो. पण खाता खाता माझ्या हातातनं थोडे चिप्स खाली पडले आणि हा चिमण्यांचा घोळका आला आणि त्यांच्यात फुल कचाकचा भांडण सुरू झालं. मग मी पण उरलेले थोडेसे टाकून दिले. जाऊ दे, खाऊ दे बिचाऱ्यांना. आता आपल्या फेवरेट बॅकग्राऊंडवर एक सेल्फी व्हिडिओ तर काढायलाच हवा ना, म्हणून हा 360 डिग्री व्हिडिओ काढला आणि खूपच छान आला. आता जस्ट आम्ही ट्रेन पकडली, पण गर्दी खूप आहे, बसायला जागा नाही. तर इथे असे पण कंपार्टमेंट्स असतात. असे आपण इथे उभं राहू शकतो, बसू शकतो स्टेप्सवर. तिथं बसलाच आहे. हे बघा किती मोठं कंपार्टमेंट आहे, ओपन स्पेस. काय करू, काजल सारखी. आणि हा कंपार्टमेंट छान मिळाला ना, म्हणजे त्यांच्यामध्ये लगेच असेल, बॅगेज असेल, त्यांच्यासाठी ते एक बॅग स्टॉप बसू शकतो. तर त्यांनी एवढा टुरिस्टचा विचार करून सगळं प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी बनवल्या. तिला विचार पण चांगला. आता आपण परत टाश येथे आलो आहोत. तिथून आपण बसने विस्पला जाऊ आणि मग तिथून ट्रेनने
नुसता ट्रेन रूटच नाही तर बस रूटसुद्धा सिनिक आहे ना. खरंच पूर्ण स्वित्झर्लंड एकदम हिरवगार वाटते आणि डोळ्यांना पण एवढं सुख आहे की काय विचारू नका. म्हणजे आपण म्हणतो ना की इथे थकवाच येत नाही. ही आपली ट्रेन येते जी आपल्याला इंटरलेकनला घेऊन जाईल. व्ह्यूअर्स, आता ना आपल्याला मस्त ट्रेन मिळाली आहे, कॅफेवाली. आणि माझा लाऊंज तर बघा कसला कोझी आहे ना. चला मी तुम्हाला आता रेस्टॉरंट दाखवतो. रेस्टॉरंट ऑन व्हील्स कसं मस्त आहे ना. आपण जर समजा सीट वगैरे खाली असेल तर आपण डायरेक्ट इथे येऊन बसू शकतो. त्यासाठी रिझर्वेशन वगैरे काही नसतं. जस्ट तुम्ही इकडची वेट्रेस आहे तिला ऑर्डर द्यायची आणि मग ॲज पर युअर ऑर्डर तुम्हाला तुमचे फूड आयटम्स मिळून जातील. ते तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. पण माझ्या मते इथे बसून खाण्यात ना जाम मजा येते. मला मस्त लाऊंज मिळालं आहे आणि बाहेर असा व्ह्यू खूपच छान वाटते. आजचा दिवस एकदम मस्त होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू स्वित्झर्लंडमधल्या एका नवीन ठिकाणावरून. थँक्स फॉर युअर टाईम. सी यू सून.